नमस्कार मित्रमैत्रिणींनो, खूप इंटरेस्टिंग विषय घेऊन आले परत तुमच्यासमोर. आपण गेल्या महिन्यामध्ये 20 मेपर्यंतचं भविष्य पाहिलं. 19 मेपर्यंत. 20 मेपासून पुढे सुरू होणाऱ्या महिन्याचं आता आपल्याला सगळ्या राशींचं भविष्य पाहायचं आहे. तुम्हा सर्वांना हे माहीत असतं की दर महिन्याला रवी बदलतो, मंगळ, शुक्र, बुध हे सारखे दर महिन्याला बदलत असतात. आणि गुरु 1 वर्षांनी बदलतो, शनी 7.5 असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे तो 2.5 वर्षांनी बदलतो, राहू केतू 1.5 वर्षांनी बदलतात. आणि हे सगळे एका वेळेला तुमच्यावर परिणाम करत असतात. तुमचा चंद्र म्हणजे तुमची रास. ज्या आकड्यामध्ये तुमच्या कुंडलीत चंद्र असं लिहिलेलं असतं ती तुमची रास असते. आणि प्रत्येक राशीमध्ये 3 नक्षत्रांची नावं येतातच. एकूण 9 चरण येतात. आपल्याला जेव्हा राशी भविष्य बघायचं आहे तेव्हा मी 1 तारखेपासूनचं घेतलं नाही आहे. मी तुम्हाला राशी भविष्य सांगणार आहे आत्ता 20 मे ते 19 जून. याच्यामध्ये काय दिसतं आहे तुम्हाला, जास्त मला काय दाखवता येतं आहे तर 15, 16, 17 तारखेच्या मध्येच रवी बदलतो. तर पहिला रवी बदलल्या आणि पुढचा रवी बदलल्यावर हे दोन्ही रवींमधला महिना, ह्या महिन्याचं भविष्य मी तुम्हाला सांगते. त्याच्यामुळे तुमच्या आरोग्यासंबंधीचं भविष्य पण असतं. तुम्ही आयुष्यामध्ये प्रगतीसाठी काय करता, त्यात तुम्हाला कुठला ग्रह मदत करतो हे असतं. आता हे जे आपण भविष्य बघणार आहोत 20 मे ते 19 जून, याच्यामध्ये एक महत्त्वाचा बदल झाला आहे, सगळ्या जगजाहीर झाला आहे. खूप त्याच्यावरती तुम्ही पाहिलं असेल, ऐकलं असेल. 1 जूनला गुरु आहे हा बदलून कर्क राशीमध्ये जातोय, चंद्राच्या त्याच्या मित्राच्या राशीमध्ये जातोय. आणि त्याच्यामुळे या महिन्याभराच्या भविष्यामध्ये 20 मे ते 1 जूनच्या 10 दिवसानंतर या गुरुच्या साथीनी पण तुमच्या आयुष्यामध्ये काय काय घटना घडत आहेत आणि त्याच्यात तुम्हाला काय चांगलं आहे, काय तुमच्या मनासारखं आहे हे आपण बघायचं आहे. एका महिन्यामध्ये इकडचं जग तिकडे होण्यासारख्या घटना प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये तर मुळीच घटत नाहीत. आणि दुसरी गोष्ट अशी असते की आपण जगत असताना पांगुळगाडा करत नाही भविष्यशास्त्राचा. त्यामुळे रोजचा माझा दिवस कसा आहे रोज बघण्यापेक्षा 1 महिनाभरात गोश्वारा मला चांगला आहे ना एवढं बघितलं तरी पुरतं. कारण आपल्या कर्तृत्वावर आपला विश्वास असतो, नाही का. आपण बघूया आता 12 राशींचं भविष्य. माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलाच असेल आणि त्यामुळे आता तुम्हाला नोटेशन येईल प्रत्येक राशीचं भविष्य कधी आहे. आणि तुमच्या राशीचं भविष्य बघून मला कळवा बरं का तुम्हाला कसं वाटलं. मागच्या महिन्यातल्या भविष्याबद्दल मला अनेकांचे मेल आलेत आणि खूप अभिप्राय आलेत. आणि त्याच्यामुळे ह्या वेळेला मी तुम्हाला एक अजून जास्तीची गोष्ट देणार आहे. मी तुम्हाला प्रत्येकासाठी भविष्य सांगत असते आणि शिवाय प्रत्येक नक्षत्रासाठी तो चंद्र कसा आहे, किती दिवसात चांगला आहे हे गेल्या वेळेला मी सांगितलं. यावेळेला अजून ॲडिशन अशी आहे की काय झालं, माझ्या शेजारी राहणाऱ्या एका आजोबांनी मला सांगितलं, भविष्य तू सांगतेस हे चांगलं आहे पण हे तुमच्या लोकांसाठी, तुम्ही तरुणांसाठी आहे, आमच्या म्हाताऱ्यांसाठी काय आहे असं नाही बरं का. म्हणून यावेळेपासून एक ॲडिशन आहे 20 ते 40 लोकांसाठी, स्त्री पुरुषांसाठी जे नुकते कामाला लागले, भविष्य त्यांचं शिक्षण संपत आलं आहे अशांसाठी. 40 ते 60 हा वयोगट जे कामामध्ये संपूर्ण आत्ता ॲक्टिव्ह आहेत आणि घेऊ का रिटायरमेंट असा विचार करण्याच्या स्टेजपर्यंत आले त्यांच्यासाठी. आणि 60 नंतर ज्यांच्या आयुष्यामध्ये सगळं मिळवून झालं आहे आणि आता आपण आपल्या आयुष्याचा कसा अर्थ लावायचा आहे, आपण काय मजा करायची आहे, कशा प्रकारे जगायचं आहे हे त्यांनी ठरवायचं आहे. त्यासाठी ही राशी भविष्य त्यांना मदत करणार आहे. चांगली गोष्ट आहे ना, तुमच्या इंटरेस्टची आहे जास्तीची. चला वेळ घालवूयाला नको जास्ती, निघूया पुढच्या प्रवासाला. मित्रमैत्रिणींनो सुरू करूया वृश्चिक रास मंगळाची आणि थोडंसं गूढतेचं वलय असलेली, कारण अष्टमातली रास आहे निसर्ग कुंडलीच्या. आता वृश्चिक रास म्हणल्यानंतर तुमच्या आजूबाजूच्या वृश्चिक राशी तुमच्या डोळ्यासमोर आल्या असतील. तुमची स्वतःची वृश्चिक रास आहे आणि म्हणून इतरांशी कसं जमवून घ्यायचं असतं नसतं हे सगळं तुम्ही ठरवलेलं असतं, नाही का. आता ह्या वृश्चिक राशीचं जे थोडंसं गूढतेचं वलय आहे ते अष्टमामुळे आहे, पण ह्या अतिशय इंट्रोवर्ट मात्र आहेत आणि बुद्धिमान आहेत, कृतीपूर्ण आहेत आणि पॉझिटिव्ह आहेत. निगेटिव्हिटी यांच्याजवळ जात नाही.
उद्योजक आणि नोकरदार यांना या वृश्चिक राशीमध्ये कसे दिवस आहेत, तर वृश्चिक राशीचा राष्ट्राधिपती 11 मे पासून 20 जूनपर्यंत अतिशय 6वा असल्यामुळे चांगला आहे. संघर्ष करायला लावणार आहे, पण संघर्षाचं फळ उत्तमच आहे, कारण तुम्हाला लिडरशिपची आवड आहे. लिडरशिपमधून तुम्ही कामाची संधी पूर्ण क्षमतेने काम करता. पंचमामधला शनी मात्र थोड्या मर्यादा घालतोय, पण आहे त्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर पुढे जाऊन यशस्वी कसं व्हायचं हे मंगळाला कोणी शिकवावं लागत नाही. नोकरीमध्ये मोठ्या कामाची, लीडरशिपच्या कामाची धुरा तुमच्यावर सोपवली जाणार आहे. 29 मे पासून 8वा बुध हा तुमच्या राशीचा मित्र नाही आहे, पण तुमची रास अष्टमातली गूढ गोष्टींचीच रास आहे. हा बुध तुम्हाला गूढ गोष्टींकडे नेणार आहे. रवी 8वा आहे, त्यामुळे थोडेसे रेस्पिरेशनचे प्रॉब्लेम येऊ शकतात तुम्हाला अचानक हवेत बदल झाल्यामुळे. पण 1 जूनपर्यंत गुरु बुधाबरोबर येऊन तुम्हाला सर्व अडथळ्यांमधून प्रगतीकडे नेईल. 9वा गुरु नशीब उघडणारा आहे, मित्र आहे तुमच्या राशीचा. तो लग्नाकडे बघतोय. तुमच्या वृश्चिक लग्नाचं भविष्य आपण बघतोय. हा गुरु त्या लग्नाकडे बघतोय. आत्तापर्यंत ज्या संधी लांब होत्या अशी बिझनेस डील्स नशिबाच्या जोरावर तुम्ही यशस्वी कराल, आपल्याकडे खेचून घ्याल. शुक्र हा प्रयत्नांमधून, बिझनेसमधून, जोडीदाराकडून फायदा करून देणार आहे. नोकरदारांना कामासाठी नवीन शिकण्याच्या संधी आणणार आहे. 1 जून नंतर येणारा कर्केतला गुरु, पंचमातला शनी. स्वतःबद्दल शंका निर्माण होऊ देऊ नका. जेवढं काम कराल तेवढं यश मिळणार आहे. त्रास काहीच नाही आहे. विद्यार्थ्यांसाठी त्यांची उच्च शिक्षणासाठी निवड होऊ शकते. पंचमातला शनी या उच्च शिक्षणाच्या निवडीमध्ये लिमिटेशन्स दाखवेल. त्यातून समाधानकारक असेच विषय तुम्ही निवडाल. आणि प्लेजर ट्रिपसाठी शुक्र नेतोय, तिकडे जाऊन मजा करून या. शुक्र हा चांगल्या प्रवासाचा कारक आहे. 29 मे पासून बुध गूढ गोष्टीतलं आकर्षण निर्माण करतोय. मुळात तुम्हाला ऑकल्टची आवड आहेच, पण 15 जून नंतर महिनाभर जरा तुम्हाला विद्यार्थ्यांना सुद्धा तब्येतीकडे लक्ष द्यावं लागेल. वारसा हक्काच्या प्रॉपर्टीसाठी हा रवी संधी निर्माण करतो. गृहिणीसाठी शुक्र अचानक पैसा मिळवून देणारा येतोय. जोडीदाराकडून पण तुम्हाला लाभ होणार आहे. 8 जून नंतर उत्तम प्रवासाचे योग आहेत. दक्षता काय घ्यायची, तर हा 10वा केतू कामाचं सहकार्य ह्याच्यामध्ये तुम्हाला माफकच समाधान देईल, फार जास्त नाही. परदेशी जाण्यासाठी विजाचं काम 1 जून नंतर गुरु मनावर घेईल. राहूच्या दृष्टीमधून गुरु भाग्यातून गेलेला आहे. राहू व्ययाकडे बघतोय. शुभ प्रवास, लांबचे प्रवास, शिक्षणासाठी परदेशी प्रवास हे सगळं कराल. पण शिक्षणासाठी परदेशातले ॲडमिशन घेताना गोंधळ होऊ देऊ नका. संशयाचं वातावरण दूर करून खंबीर राहा. विवाह ठरण्याचे, विवाहोत्सुकांसाठी योग आहेत. 20 ते 40 वयोगटामधल्या लोकांना कामामध्ये तुम्ही कसूर करत नाही, पण पंचमातला शनी थोडा संशय येईल तुम्हाला की हा उशीर करतोय का आपल्या कामांना. पण तसं नसतं. शनी काम योग्य असल्याशिवाय पूर्ण करत नाही. 11 मे नंतर राष्ट्राधिपती मंगळ खूप जास्त कामाला लावणार आहे. त्यात तुम्हाला उत्तम यशही देणार आहे. परदेशी व्यापारासाठी मात्र सरकारी परवानगी मिळणं जरा कठीण आहे. थांबा जरा 15 ऑगस्टपर्यंत. 15 ऑगस्ट नंतर मिळू शकते. 40 ते 60 वयोगटातल्या लोकांना नोकरीतल्या कामाचं समाधान हे नशिबानी पैशामध्येच तुम्हाला मिळतं. गुरु शुक्र यांची साथ आहे. जोडीदाराकडूनही चांगली साथ आहे. 60च्या पुढच्या लोकांना गुरुची राशीवरची दृष्टी आणि राशीस्वामी 6वा, त्याच्यामुळे आध्यात्मिकतेची ओढ, हिलिंगमध्ये काहीतरी काम करण्याची ओढ, कृतीपूर्ण काहीतरी करून बघण्याची तुम्हाला थोडीशी संधी मिळू शकते. आणि काहीतरी अल्प स्वल्प देवधर्मासाठी पण आपण करूया असं तुम्हाला वाटेल. कारण खरं तर तुमची रास कृतीपूर्ण आहे. एका जागी बसून देवाची भक्ती करत बसण्यापेक्षा देवाचा शोध घेणं ही गोष्ट तुम्हाला जास्त आवडते, नाही का. वृश्चिक राशीची नक्षत्र आहेत. विशाखा गुरुचं, अनुराधा शनीचं आणि ज्येष्ठा बुधाचं. त्यामुळे 23 मे, 31 मे, 14 जून, 19 जून धनप्राप्तीचे दिवस आहेत. 30 मेला आरोग्यासाठी खूप चांगला दिवस आहे. दुसऱ्या दिवशी गुरु बदलतोय, तर छान आरोग्य घेऊन तुम्ही त्याला सामोरं जाल. तो तुमच्या राशीचा मित्र आहे. नक्षत्र विशाखा आहे, ते तो गुरुचंच आहे. 25 मे, 4 जून, 11 जून, 14 जून काम खूप करावं लागेल, थोडा संघर्ष करावा लागेल, पण प्राप्तीचे दिवस आहेत. 27 मेला जोडीदाराबरोबर कुठेतरी फिरायला जाल, मौज मजेचे दिवस आहेत. अनुराधा नक्षत्र शनीचं ज्यांचं आहे, 31 मेला तब्येत उत्तम राहील.
24 मे, 26 मे, 28 मे, 29 मे धनप्राप्तीचे दिवस आहेत. 11 जून, 20 जून घरामध्ये मजा करा, गृहसौख्याचे दिवस आहेत. 5 जून, 13 जून काम कराल तिथे संघर्ष करावा लागेल पण यश मिळेल. बुधाचं जे ज्येष्ठा नक्षत्र आहे अतिशय बुद्धिमान नक्षत्र आहे. गूढ गोष्टींमध्ये वृश्चिक राशीची बुद्धी चालतेच. 23 मे, 28 मे, 30 मे, 11 जून, 14 जून धनप्राप्ती आहे. 4 जून, 25 मे गृहसौख्य आहे. 30 मे, 31 मे नशिबाचे दिवस, चांगलं नशीब घेऊन प्राप्ती होणारे दिवस आहेत. 27 मे आणि 6 जून खूप कष्ट कराल पण प्राप्ती चांगली होणार आहे. एकूण मंगळाच्या राशीला कष्ट करण्याचं वावडं नाही पण चांगलं धन मिळणार आहे. उत्तम दिवस जाणार आहेत. मौज मजा करायची आहे. जोडीदाराचं सहकार्य, अजून काय पाहिजे आयुष्यात? यापेक्षा जास्त माणसाला काय लागतं, नाही का? कसं वाटतं मी सांगितलेलं भविष्य? बघा, मौज मजा करा आणि पुढच्या राशीकडे आपण जाऊया. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हां.